दाखवते की आमचं छोटंसं घर कसं आहे चाळीतलं आणि आम्ही छोट्या छोट्या जागेत आमचं सामान कसं अरेंज केलंय. सो आम्ही आता इथून डोअरमधून आपण आलो तर इथे आपला राईट हँड साईडला आपण छोटासा क्यूट असं छोटासा फ्रीज घेतलाय. कारण आणि किचनमध्ये नाही ठेवता आला तो, कारण किचनमध्ये थोडी जागेची कमी आहे म्हणून आपण इथेच बाहेरच हे केला. आणि फ्रीजच्या बाजूला आपण मध्यभागी हा हे ठेवला, सोफा कम बेड ठेवला. आणि वरती बघितलं तर आपण छोटंसं आताच मला वाटतं की 1-2 महिने झाले आपण हा वॉलपेपर स्टिक करून घेतला, कारण वॉल थोडी एकदम रफ झाली होती. आणि इथे आपले पप्पा आसनस्थ झाले आहेत. आणि इथे हा आपला कबड आहे, ह्यात आपले कपडे किंवा डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आपण त्याच्यात सेट केले. आणि इथे आपलं असंच स्टोरेज म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी हे मी बनवलं होतं थोडं क्राफ्टसाठी. तर त्याचा आयफोन मोठा बनवला होता तर तो वरती ठेवला. आणि हा आपला मेडिकल बॉक्स वगैरे आहे. तर मी तुम्हाला किचन दाखवते. हे आपलं छोटंसं किचन आहे आणि इथे आम्ही 2च माणसं राहतो. सो आपल्याकडे जास्त अशी भांडी वगैरे नाही आहेत. तर इथे आपलं काय म्हणतात मांडणीला आपण भांडी वगैरे लावली आहेत. आणि इथे आपलं किचन, गॅस, शेगडी वगैरे आपण असं ठेवलं आहे. इथे मिक्सर वगैरे, इथे वॉश बेसिन आहे आणि इथे बाथरूम टॉयलेट वगैरे इथे आहे. आणि इथेच आपण किचन मध्येच वॉशिंग मशीन ठेवली आहे, कारण इथून डायरेक्ट त्याचं म्हणजे पाणी आपण ड्रेन करतो तर ते डायरेक्ट आपलं बाथरूम मध्ये जातं, म्हणून आपण वॉशिंग मशीन इथे ठेवली आहे. आणि फ्रीज आपण बाहेर ठेवला. आणि इथे ही ट्रॉली आहे, ह्याच्यात मी आपलं हे रेग्युलर असं पीठ किंवा कांदे बटाटे किंवा आपल्या अशा छोट्या छोट्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू त्या इथे ठेवल्या. आणि हा आमचा सिक्रेट रूम आहे. इथे आमचं सगळं स्टोरेज आम्ही ठेवलं आहे. ऍक्च्युली आम्ही आधी दुसरीकडे राहत होतो, नंतर इथे काही कारणामुळे आम्हाला इथे शिफ्ट व्हावं लागलं. तर मग आमची एक्स्ट्राची भांडी किंवा आमचं एक्स्ट्राचं सामान आम्ही इथे शिफ्ट केलंय. आणि ह्याचं सामान मी इथून एक मिनिट, सामान वरती पोटमाळाचं हे आहे ते वरतून इथून आहे. तर आम्ही एक पोतामध्ये आम्ही वरती ऍडजस्ट केलंय. सो असं आहे आपलं छोटंसं घर. जर तुम्हाला आवडलं, आणि हा एक म्हणजे माझी फेवरेट, कारण मी घरीच असते तर मला खूप आवडतं टीव्ही बघायला. तर ही माझी टीव्ही खूप लाडकी आहे, खूप जिद्दीने घेतलेली आहे. सो अजून काहीतरी राहिलं असेल छोट्या मोठ्या गोष्टी तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ हे करेन, म्हणजे रील हे करेन, तर त्याच्यात तुम्ही बघा. थँक्यू सो मच. असा होता आमचा होम टूरचा ब्लॉग. तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्हाला जसा सपोर्ट करताय तसंच करत राहा. आणि तुम्हाला सांगितलं नाही की हे दोघं कोण आहेत. तर हे दोघं लहानपणापासून आमच्याकडे लहानाचे मोठे झाले आहेत. सो ते आमच्या फॅमिलीमध्येच म्हणजे इन्क्लूड आहेत किंवा हे आमची फॅमिलीच आहेत. सो ह्यांचाही तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल. हे जे 2 लहान मुलं आहेत त्यांचे म्हणजे लहानपणापासूनच आम्ही त्यांचे खूप लाड केलेत आणि तेही आमचे करतात. सो ह्याचं नाव ध्रुव आहे आणि ह्याचं पार्थ आहे. तर आम्ही खूप मजा मस्ती करतो आणि आमच्या व्हिडिओज वगैरे तेच काढतात. तर आणि हा आमचा व्हिडिओग्राफर आहे. हाच आमच्या सगळ्या व्हिडिओ काढतो. आणि म्हणजे आम्ही त्याला सांगितलंय की आम्ही 9:30 ला फ्री होतो, तर आपण 9:30 ला रात्री, तर आम्हाला
स्वतःवर रिमाइंड करतात की अरे व्हिडिओ काढायचा आहे ना आपल्याला, होय, होय, होय. आम्ही व्हिडिओ काढायला येऊ ना, असे करून आमच्या पाठी लागलेले असतात. आणि काही चुकलं असेल तर सांगतात ते देखील की चेतन काका हे चुकलंय तर इथे आपण तसं नको करूया, आम्ही त्यांचं पण ऐकतो. तर तुम्हाला कसा वाटला आमचा हा ब्लॉग, एक होम टूर छोटीशी चाळीतल्या घराची. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू.